नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित असा शेवटचा टप्पा अखेर खुला झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडलाय। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकाच गाडीतून प्रवास सुद्धा केला। मला असं वाटतं की ज्यावेळी समृद्धी महामार्गाचं काम मी आणि शिंदे साहेब आम्ही दोघांनी सुरू केलं त्यावेळी अनेक लोकांना असं वाटायचं की ही केवळ घोषणा आहे, हे काम कधी पूर्ण होऊ शकत नाही। पण रेकॉर्ड वेळेमध्ये लँड ॲक्विजिशन झालं। अनेक नेत्यांनी विरोध करूनही ते लँड ॲक्विजिशन आम्ही केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की आमच्या महायुतीच्या कार्यकाळातच याचं उद्घाटन होत आहे आणि आम्ही तिघही महायुतीचे नेते या उद्घाटनाकरता उपस्थित आहोत। खरं म्हणजे हा सगळ्यात टफ आणि चॅलेंजिंग असा प्रकल्प होता। सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प होईल की नाही याची साशंकता आणि काही लोकांना वाटतही होतं की हा रस्ता होणार नाही किंवा काही लोक होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते। पण तत्काळ त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्यांनी सांगितलं की एकनाथजी आपल्याला हा समृद्धी हायवे कंप्लीट पूर्ण करायचा आहे, हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे। हा प्रोजेक्ट सुरू करत असताना अनेकांनी विरोध केला। त्याच्यामध्ये एक पूर्वीचा औरंगाबाद आत्ताचा छत्रपती संभाजीनगरला एक मोठ्या हॉलमध्ये मीटिंग झाली। सगळ्यांनी तिथं आम्हाला सांगितलं की आपल्याला विरोध करायचा की अजिबात होऊन द्यायचा नाही। आणि नंतर ज्यावेळेस देवेंद्रजींनी एकनाथरावांनी त्या जमिनीच्या बद्दलचा दर जाहीर केला त्यावेळेस आम्हाला समर्थन देणारे सगळ्यांनी आमच्याकडे पाठी केल्या आणि त्यांनी जाऊन पैसे घेतले आणि समृद्धी महामार्गाला पाठिंबा दिला, जमिनी दिल्या। तर या समृद्धी महामार्गाच्या आतापर्यंतच्या प्रवासावर सुद्धा आपण एक नजर टाकूया। मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किलोमीटर समृद्धी महामार्ग आजपासून पूर्णपणे खुला झालेला आहे। समृद्धी महामार्गाचा एकूण खर्च हा 55,335 कोटी रुपये इतका आहे। नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटरचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 साली खुला झाला। शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा दुसरा टप्पा 2023 मध्ये खुला झाला। भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटरचा तिसरा टप्पा मार्च 2024 मध्ये खुला करण्यात आला। इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा अखेरचा टप्पा आजपासून खुला करण्यात आला।